नवीन ध्येय जे आपल्या हेल्थ रिलेटेड असेल, जे फायनान्शियल असेल, जे रिलेशनशिप रिलेटेड असेल, सगळे ध्येय नवीन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आणि त्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागणार आहे ती आज आपल्याला या सेशन मधून मिळणार आहे. कृष्णा सर, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला आणि आजचं हे सेशन समर्थ योगा अँड फिटनेस मध्ये आमच्या ज्या फ्रेंड्स आहेत, बाकीच्या ज्या काही हेल्थ रिलेटेड गोलसाठी प्रयत्न करत आहात आणि त्यासाठी तुम्ही त्यांना मोटिवेट करण्यासाठी आज आमच्या सेशन मध्ये आहेत. थँक्यू सर. येस, थँक्यू. सो ऑडिओ ज्यांना येत नाही त्यांनी जॉईन विथ ऑडिओ करायचंय. जर काही लोकांचे मेसेज येत आहेत तर तुम्हाला जॉईन विथ ऑडिओ करावं लागणार आहे, त्यामुळे आवाज येत नाही. येस. सो नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा भानुसे. मी बिईंग ब्लिसफुलचा फाउंडर आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, मेडिटेशन, होपनोपनो, सबकॉन्शियस माइंड या सगळ्या प्रकारच्या विषयांवरती वेगवेगळ्या ट्रेनिंग चालतात. स्वप्नाली मॅडम समर्थ योगाच्या माध्यमातून फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी मध्ये खूप छान काम करतायत. सो आपल्या कम्युनिटीमधील पण बऱ्याच लोकांना इंट्रोडक्शन व्हावं यासाठी मुद्दामून आज बिईंग ब्लिसफुल कम्युनिटीमध्ये पण लिंक शेअर केली होती. सो सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं मी वेलकम करतो. साधारणतः आजचा खूप आपला खरं तर स्वप्नाली मॅडमचं धन्यवाद आपल्याला व्यक्त करावं लागेल की एक चांगली मुवमेंट म्हणजे वर्षाचा पहिला दिवस या प्रकारे सुरू करण्याची संधी आणि मलाही देखील टू बी मदर्स किंवा टू बी पॅरेंट्स जे त्यांच्या समोर हे सगळं शेअर करण्याची संधी भेटतीये. सो ज्यांनाही शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा. प्रेग्नन्सी तसा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आताची जी काही म्हणजे क्लायमेट चेंज असेल, आपलं बदललेली जीवनशैली असेल, आपला जो साधारणतः दिनचर्या बदललेली आहे किंवा जे फूड आहे त्या सगळ्या गोष्टींमुळं दुर्दैवाने या गोष्टीमध्ये बऱ्याचशा अडचणी देखील निर्माण होत आहेत. बरेच जण या प्रकारचा अवरोध ज्याला म्हणता येईल रेजिस्टन्स याच्यामध्ये फील करतायत. मात्र ट्रीटमेंट्स किंवा जे काही आपण फिजिकल गोष्टी त्यासाठी करू शकतो त्या तर आपल्याला ठेवायच्याच आहेत. त्यासोबत आपल्याला आपल्या जे आपलं अवचेतन मन आहे ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, या सबकॉन्शियस माइंडचा पण आपल्या कन्सिव्ह करण्यामध्ये खूप मोठा रोल असतो. आणि एक हेल्दी बेबी कन्सिव्ह करण्यासाठी, हेल्दी बेबी डिलिव्हर करण्यासाठी आपल्या मनाची सजगता, आपल्या मनाची जी अवेअरनेस आहे ती सतत साधारणतः पॉझिटिव्ह सकारात्मक सकारात्मक असणं गरजेचं आहे. यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आज आपण एक मेडिटेशन करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण आपलं हे जे निगेटिव्हिटी थोडीफार जी आपल्या मनामध्ये शरीरामध्ये असते, जी एन्झायटीमुळे येते, भीतीमुळे येते, फर्स्ट टाइम प्रेग्नन्सीमुळे येते किंवा बऱ्याच वेळेस कन्सिव्ह करण्यासाठी प्रयत्न करून देखील कन्सिव्ह होत नाहीये, या भावनेतून मला मूल होणार नाही या प्रकारची एक भावना पण आपल्या मनामध्ये साधारणतः निर्माण होती. या या सगळ्या बाबतीत या सगळ्यामुळं जी काही निगेटिव्हिटी येते ती निगेटिव्हिटी आपण क्लेन्स करणार आहोत. बघा, आपण ज्या प्रकारे साधारणतः आपण दररोज आंघोळ करतो पण बाहेरून जाऊन आलो की दुसऱ्या दिवशी आपण म्हणत नाही की काल आंघोळ केली होती, आज करण्याची गरज नाही. सेम वेनी आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला दररोज, ज्याला आपण आपलं अवचेतन मन म्हणू, त्या मनाला दररोज क्लेन्स करणं गरजेचं आहे. आणि क्लेन्स करण्यासाठी मेडिटेशन हा त्यातला एक सगळ्यात सोपा आणि एक हँडी उपाय आहे, ज्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही आहे. सो जे पण लोक स्वप्नाली मॅडम सोबत ज्या टू बी ब्रदर्स मेडिटेशन करतात त्यांचं खरंच अभिनंदन. कारण तुम्ही आपला जर इतिहास बघितला तर एवढं मोठं जे स्वराज्य निर्माण केलं आणि ज्याच्यामुळे आपण या देशामध्ये भारत म्हणून आज साधारणतः ज्या देशाला भारत म्हणून ओळखलं जातं त्याचं त्या स्वराज्याचं निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जर 15व्या 14व्या वर्षी इतकी आचाट त्यांना दृष्टी जर भेटती ना तर त्याचं नक्कीच गर्भसंस्कार आहे त्याचं रिझन होतं. कारण जिजाऊंनी अगदी त्यांच्या पोटात असल्यापासून या प्रकारचं बाळकडू त्यांना दिलंय. सो आपण देखील मेडिटेशनच्या माध्यमातून एक सुदृढ आणि चांगला नागरिक, चांगली जबाबदार नागरिक होऊ शकणाऱ्या बाळाला आपण जन्म देण्यासाठी प्रयत्न करतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सो आज तुम्हाला या अवचेतन मनाची जी ताकद आहे ती कशा प्रकारे इफेक्ट करते आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, यासाठी काही साधारणतः मी प्रयोग तुम्हाला दाखवणार आहे. एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे ज्याला द वॉटर इफेक्ट म्हणतात. एक जॅपनीज सायंटिस्ट ज्यांना मसारू इमोटोज त्यांचं नाव आहे, मसारू इमोटो. कोणी ऐकलंय का? चॅटमध्ये तुम्ही टाकू शकता इफ यू हर्ड. मसारू इमोटो असं त्यांचं नाव. त्यांनी एक प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये त्यांनी काय केलं माहिती का, डिस्टिल्ड वॉटर जे पाणी असतं या पाण्याच्या वेगवेगळ्या बरण्या 10 15 20 प्रकारच्या भरल्या आणि या बरण्यांवरती त्यांनी फक्त लेबलिंग केली, त्याच्यावरती नाव लिहिलं. आणि नाव काय दिलं होतं माहितीये का?
आनंदाची भावना, दुःखाची भावना, रिग्रेट, गिल्ट म्हणजे अपराधीपण, म्हणजे ज्या ज्या भावना आपल्या मनामध्ये आहे, या सगळ्या भावना त्यांनी त्या जारवर लिहिल्या. आणि त्या जारला त्यांनी फ्रीज केलं. मायनस टेम्परेचरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून त्या जार्सला त्यांनी फ्रीज केलं. आणि या जारचे फोटो ज्यावेळेस त्यांनी जगासमोर आणले, त्यावेळेस सगळे लोक स्टन झाले. म्हणजे अं, अशा प्रकारची काही गोष्ट होऊ शकती असा कधीच कोणी अंदाज नव्हता घेतला. तुम्ही या प्रयोगाची आणखी डेप्थ मध्ये डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही डॉक्टर मसारू इमोटोज वॉटर एक्सपेरिमेंट असं तुम्ही गुगलला टाका. ओके. याच्या इमेजेस मी तुम्हाला दाखवेल. त्यांनी साधारणतः ज्या इमेजेस शेअर केल्या होत्या, किंवा जे काही त्याच्यामधनं रिझल्ट आले, त्या इमेज मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायला नक्की आवडतील. सो लेट मी शो यू द इमेज. जस्ट अ मिनिट. येस. सो तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ज्या ज्या प्रकारच्या भावना त्याच्यावरती लिहिल्या आहेत, त्या त्या प्रकारचे गुणधर्म त्या साधारणतः जे फ्रीज झालेलं पाणी त्याच्यामध्ये आलं. तर तुम्ही पहिलं जर बघाल तर विजडम आहे. सो एकदम असं कॉम्प्लेक्स असं चित्र. सॉरी, या थँक्यूच्या याच्यामधनं आलंय, जो ग्रॅटिट्यूड आहे. सेकंड तुम्ही बघाल विजडम आहे. थर्ड तुम्ही बघाल ट्रूथ, इंटरनल. त्याच्यानंतर एंजल म्हणून आहे, तर अगदी त्याच्यामध्ये एंजलचा जो हे असतो क्राऊन, त्या प्रकारचं आलंय. आय लव्ह यू म्हणजे प्रेमाची भावना, किती सुंदर डिझाईन या ठिकाणी आलेली, जी दागिन्यांमध्ये पण इतकी रेखीव भावना नसते. ओके. या ठिकाणी पीस, शांतता म्हटलं तर एकदम सायलेंट अशी इमेज आली आहे. एका पाण्याच्या जारवर त्यांनी लिहिलं होतं यू फुल, म्हणजे एक नकारात्मक भावना लिहिली होती. या पाण्याच्या जार मधली इमेजेस तुम्ही म्हणजे समजूच शकत नाही, म्हणजे फुलिश इमेज तयार झालेली आहे. यू मेक मी सिक, तुझ्यामुळे माझं डोकं खराब होतंय, या प्रकारचं एक वाक्य लिहिलं होतं. तर त्या ठिकाणी अगदी बॅक्टेरिया टाईप एक इमेज या ठिकाणी आली आहे. इव्हिलची इमेज कशी आली तुम्ही बघू शकता. यानंतर पोल्युटेड वॉटर, प्रेयर करण्यापूर्वी त्यांनी खराब पाणी या ठिकाणी घेतलं होतं. सो त्याची इमेज कशी आली आहे. आणि पोल्युटेड वॉटरला त्यांनी प्रेयर केली, त्याच्यानंतर त्यांनी अगदी दागिन्यासारखी इमेज या ठिकाणी त्याची परत क्लेन्स झाली आहे. मोरल ऑफ द स्टोरी काय आहे माहिती आहे का? आपण जर आपल्या बॉडीचं, आता तुम्ही सगळे लोक मेडिकल सुपरविजन मध्ये पण आहात, तुम्ही चांगल्या हॉस्पिटल सोबत टच मध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहितीच असतील. आपलं शरीर 70% पाण्यापासून बनलेलं आहे, 70% वॉटर. आणि दिवसभर जे विचार आपण करतो, किंवा जे दिवसभर दुसऱ्यांचे बोलणं विचार आपल्या कानावरती पडतं, याच्यातनं आपल्या संपूर्ण शरीरावरती प्रभाव होत असतो. आणि आपलं शरीर हे हार्मोनल म्हणजे एका भावनेसाठी एक हार्मोन सिक्रिट करायचं, एका भावनेसाठी एक हार्मोनाचा स्त्राव व्हायचा. या प्रकारे आपल्या शरीराची रचना तयार झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या समोर जर एखादा वाघ किंवा हिंस्र प्राणी आला, तर आपल्याला पळायचंय, आपल्याला सांगावं लागणार नाही. कारण दॅट इज आवर इनबिल्ट मेकॅनिझम. कुठल्या वेळेस, धोक्याच्या वेळी कसं रिॲक्ट करायचंय, प्रेमाच्या वेळी कसं रिॲक्ट करायचंय, रागात कसं रिॲक्ट करायचं, याचा प्रत्येकाचा हार्मोन आहे. आणि प्रॉब्लेम सुरू कुठनं होतो माहितीये का? की आपण सतत, एकतर ज्या फर्स्ट टाइम टू बी मदर्स आहेत त्यांच्यामध्ये या प्रेग्नन्सी बद्दल भीती असती. अनेक लोकांचे काहीतरी अनुभव ऐकलेले असतात. यानंतर अनेक लोक अनवॉन्टेड सल्ले पण देत असतात. याच्यामुळे एकतर आपलं जो ग्लास आहे ना आपला बॉडीचा, तो पूर्ण निगेटिव्ह विचारांनी भरलेला असतो. आणि माझ्या बाबतीत हे होईल का? म्हणजे लक्षात ठेवा, तुमचा आजचा विचार आहे तुमचं उद्याचं वर्तमान असणार आहे. आज तुम्ही जो विचार करताय तो यम म्हणून तुमच्या समोर उभं राहील. त्यामुळं संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी म्हणून ठेवले की जे वैरीने चिंती ते मन चिंती. म्हणजे मनामध्ये सतत नकारात्मक भावना येत असतात. आणि याच्यासाठी आपल्याला याचा सबकॉन्शियस पॅटर्न, याचा जो थिंकिंगचा पॅटर्न आहे, जे ऑटो सजेशन आहे, तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाहीये. पण आपोआप तुमच्यामध्ये निगेटिव्ह इमोशन प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये येतात. तुम्ही जर माणसाच्या स्वभावाचं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आपण जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये 100 वेळेस जेवण केलं साधारणतः, आणि ते तुमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, आणि 101 वेळेस जर तुम्हाला त्या ठिकाणी पदार्थामध्ये काही जर खारट तिखट जास्त कमी वाटलं, तर तुम्ही जाऊन मॅनेजरकडे कंप्लेंट करता. पण 100 वेळेस चांगलं जेवण झालं म्हणून आपण कधी अप्रिशिएट केलेलं नसतं. सो आपल्या मनाचं पण तसंच आहे. दिवसभर अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येत असतात, मात्र आपलं मन फक्त निगेटिव्ह विचारांकडे जास्त आकर्षित होतं. आणि या निगेटिव्हिटीचा परिणाम आपल्या शरीरावर आणि तुलनेने या शरीरामध्ये जे बाळ तुम्ही कन्सिव्ह करता त्याच्यावरती पण होतं. आता दुसरा याच्यामध्ये उदाहरण देईल मी, की ज्यांना मूल बाळ होत नाहीये साधारणतः, याच्यामध्ये पण नकारात्मक विचारांची खूप मोठी जडणघडण आहे. हजबंड्सला मुद्दा म्हणून या ठिकाणी इन्व्हाइट केलंय, कारण प्रेग्नन्सी ही काही सिंगल म्हणजे मदरहुड नाहीये, हे मदर फादरहुड आहे.
दोघांचं पण ते एकत्रित जबाबदारी आणि एकत्रित त्याच्यामध्ये रोल पण असतो, बायोलॉजिकली, फिजिकली, मेंटली. सो बरेच वर्ष प्रयत्न करून पण ज्यावेळेस बेबी होत नाही आणि समाजामधून, कुटुंबामधून प्रश्न येतात की काय झालंय, किंवा यावर्षी गुड न्यूज आहे का नाही, तर हे जे खोचक प्रश्न याच्यातनं आपल्यामध्ये ना परत एक नकारात्मक भावना येते की अरे मला बाळ होईल का नाही. सो तुम्हाला एक हजार ज्या साधारणतः पुस्तकं आहेत, ते पुस्तक वाचल्यानंतर एक जी बॉटम लाईनची एक लाईन येईल, ती लाईन मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात अगोदर मनस्थिती बदलते आणि मग परिस्थिती बदलते. म्हणजे अगोदर आपल्या मनामध्ये आपण तयार व्हायला पाहिजे टू बिकम अ फादर, टू बिकम अ मदर, आणि त्याच्यानंतर फिजिकली आपण त्या गोष्टीसाठी तयार होणार आहोत. आणि याच्यासाठी आपण मेडिटेशनच्या माध्यमातून 100% आपला हा सबकॉन्शियस पॅटर्न याच्यामध्ये ब्रेक करू शकतो. आज आपण आपल्या निगेटिव्ह इमोशन्सला क्लेन्स करणार एक होप नोपनोचं मेडिटेशन करणार आहोत, जे स्पेशली मी प्रेग्नंट मदर्स, प्रेग्नंट वुमन साठी या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. सो सगळ्यांनी मेडिटेशनच्या पोझिशन मध्ये बसायचंय, म्हणजे पाठीचा कणा सरळ. मेडिटेशन करताना स्वप्नाली मॅडमने तुम्हाला सांगितलंच असेल, जे लोक नवीन आहेत तुलनेने या कॉलवर, काही लोकांनी लिंक्स पण शेअर केलेल्या आहेत. हाऊ मेनी पीपल या ठिकाणी, किती लोक आहेत जे स्वप्नाली मॅडमला किंवा मला ओळखत नाही, पण कोणीतरी लिंक शेअर केलेली आहे? त्यांनी चॅटमध्ये ME टाईप करा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की मेडिटेशनची माहिती नसणारे किती लोक आहेत या ठिकाणी. चॅट्स आर ओनली फॉर ऍडमिन, त्यामुळे चॅट्स मला दिसतील, डोंट वरी अबाउट दॅट. येस. येस, बरेच लोक आहेत. शोभाजींना लिंक शेअर केलेली आहे. आयफोन नावाने जे मॅडम आहेत त्यांना केलेली आहे. रिअलमी नावाने जे मॅडम किंवा सर आहेत, काशीनाथजींना शेअर केलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नक्की ज्यांनी तुम्हाला लिंक शेअर केली त्यांना नंतर थँक्यू म्हणा. या मेडिटेशन नंतर तुम्ही म्हणालाच फोन करून. सो मेडिटेशन कुठलंही करताना, मेडिटेशनच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये खूप सगळे नकारात्मक विचार असतात. आपल्याला वाटतं की मेडिटेशन म्हणजे एक खूप मोठी रिच्युअल आहे. सो मेडिटेशन म्हणजे नथिंग बट स्वतःशी कनेक्ट होणं, स्वतःशी संवाद साधणं. सो मेडिटेशनसाठी दोन बेसिक प्रिन्सिपल तुम्हाला पाळायचे. पहिला म्हणजे तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी तुमचा पाठीचा कणा सरळ असायला पाहिजे. कशावर तरी तुमचं, म्हणजे तुमचं इन्सुलेशन सॉरी, त्या ठिकाणी असायला पाहिजे. तुम्ही मॅटवर, चटईवर, सतरंजीवर बसायला पाहिजे. बेडमध्ये, ज्या बेडमध्ये रात्रभर आपण झोपलोय तिथं बसून शक्यतो कुठलंही मेडिटेशन करायला नाही पाहिजे. आपली रात्रभरची नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह इमोशन्स आपण त्या ठिकाणी सोडलेले आहेत. बेडवर बसून मेडिटेशन करायचं असेल तर बेड शुड बी क्लीन. त्याला झटकून नंतर तुम्ही त्या बेडवरती बसू शकता, जेणेकरून तिथे निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकू आणि मग मेडिटेशनसाठी रेडी होऊ. आणि पुढची सूचना, सगळ्यात जे अवघड लोक आपल्याला वाटतं की मेडिटेशन मध्ये विचार येतात, हे विचार येऊ नये यासाठी तुम्हाला स्क्वेअर मेडिटेशन करायचंय. आणि स्क्वेअर मेडिटेशन म्हणजे नथिंग, तुम्हाला काय करायचंय, फक्त जो आपला श्वास आहे, हा श्वास घेत असताना तुम्हाला तुमच्या नजरेसमोर या प्रकारची इमेज एक डिझाईन करताना बघायची आहे. श्वास घेताना एक वरती ओळ तुमची जातीये, त्या श्वासाला तुम्ही होल्ड करता, त्यावेळेस आणखी एक आडवी ओळ हॉरिझॉन्टल तुम्ही हे करताय. श्वासाला बाहेर सोडताना परत एक ओळ खालच्या बाजूला तुम्ही हे करताय, आणि परत पुढचा श्वास घेण्यापूर्वी एक पॉज घेताय तुम्ही, आणि नंतर त्याच्या पुढचा श्वास घेताय. याला स्क्वेअर ब्रिदिंग म्हणतात. ओके, हा सगळ्यात पॉप्युलर पॅटर्न आहे न्यू जे आहेत मेडिटेशन मध्ये, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये राहण्यासाठी. येस. सो आता एक खूप सुदिंग अशी हिलिंग म्युझिक मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. दिस इज 432 हर्ट्स. या म्युझिकला पण सायन्स आहे. तुम्ही नुसती ही म्युझिक जरी दिवसभर ऐकत राहिले 432 हर्ट्सची, तर या म्युझिक मध्ये पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह एनर्जी आणि बॅड ऑरा क्लेन्स करण्याची एनर्जी आपल्याला भेटत राहते. ओके. सो सगळ्यांनी मेडिटेशनच्या पोझिशन मध्ये यायचंय. पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल. ज्यांनाही शक्य त्यांनी साधारणतः कॅमेरा ऑन करा. तुम्ही वज्रासन, पद्मासन, सुखासन, जे पण तुम्हाला आसन कम्फर्टेबली पॉसिबल आहे त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कानावरती पडणारा आवाज, माझे इन्स्ट्रक्शन्स आणि म्युझिक याकडे असायला पाहिजे. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आपल्या होणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी, तयारीसाठी आपण तयार होतोय. या ठिकाणी ज्यांनी बेबी कन्सिव्ह केलंय आणि जे लोक बेबी कन्सिव्ह करण्याचा विचार करतात, अशा दोघंही पालकांना कन्सिडर करून या मेडिटेशन मधले अफर्मेशन्स आपण तयार केलेले आहेत. गर्भधारणेसाठी
गरजेची असणारी भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक जी ऊर्जा आहे ती मिळवण्यासाठी आजचं हे मेडिटेशन तुम्हाला 100% मदत करणार आहे. डोळे आपले बंद, संपूर्ण लक्ष श्वासांवर. प्रत्येक श्वासासहित तुमच्या शरीरातील नकारात्मक भावना बाहेर पडणाऱ्या श्वासासहित तुम्ही बाहेर सोडताय. आणि या ब्रह्मांडामध्ये असणारी संपूर्ण सकारात्मक ऊर्जा प्रत्येक श्वासासहित तुम्ही तुमच्या शरीरामध्ये इनहेल करताय, इन्स्टॉल करताय. तुमच्या शरीरामध्ये जाणारा प्रत्येक श्वास शरीरातील प्रत्येक पेशीला एक नवी ऊर्जा, नवी चेतना, निर्मितीची नवी क्षमता घेऊन येतोय. आणि हाच श्वास बाहेर पडताना संपूर्ण नकारात्मकता आपल्या शरीरातून बाहेर घेऊन जातोय. प्रत्येक श्वासासहित तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला आणखी जास्त रिलॅक्स, आणखी जास्त आरामदायक परिस्थितीमध्ये अनुभव करताय. पुढच्या श्वासासहित तुम्ही अगदी तुमच्या अवचेतन मनाने, बंद डोळ्यांनीच तुमच्या पायाच्या नखाजवळ तुमचं लक्ष घेऊन जायचंय. या ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा एका उत्साहाच्या लाटेच्या स्वरूपात तुमच्या शरीरामध्ये पायाच्या बोटांपासून प्रवेश करते. तुमचा पायाचे सगळे बोट, तुमच्या पोटरीचा भाग, गुडघा, मांडी या दिशेने ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येते. तुमचे जनेंद्रिय, पोटाचा भाग, अंडाशय इथनं प्रवास करत करत हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या छातीपर्यंत येतोय. तुमच्या हृदयामध्ये एक अतिशय सुदिंग, प्रेमाची, मायेची भावना तुम्ही आता या ठिकाणी, या क्षणाला फील करताय. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या घशामध्ये आणि तुमच्या चेहऱ्यावरून खांद्याच्या दिशेने तुमच्या हातांकडे प्रवास करतेय. तुमच्या शरीरातील संपूर्ण थकवा, ग्लानी, काही स्ट्रेच असतील कुठं, हे सगळे स्ट्रेच तुम्ही प्रत्येक श्वासासहित बाहेर सोडताय आणि स्वतःचं शरीर अतिशय लूज, रिलॅक्स असं तुम्ही सोडताय. तुम्ही जर खांदे घट्ट आवळले असेल तर तुम्ही लूज सोडू शकता. कधी कधी दातावर दात घट्ट आपले मेडिटेशन मध्ये आवळले जातात, त्यांनाही तुम्ही लूज सोडू शकता. प्रत्येक श्वास तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि निर्मितीची नवी क्षमता घेऊन येतोय. आता आपल्याला काही अफर्मेशन्स माझ्या पाठीमाग बोलायचे. आता जी टेक्निक आपण वापरतोय ही एन्शियंट होओपोनोपो टेक्निक आहे आणि जगातील सगळ्यात प्रभावी क्लेन्झिंग टेक्निक हिला म्हटलं जातं. आपल्या मनाचा उपचार करण्याची ही पद्धती आहे आणि आजवर हजारो लाखो लोकांनी या माध्यमातून अशक्य अशा गोष्टी शक्य केलेल्या आहेत. कधीच बाळ होणार नाही असा सल्ला दिलेल्या लोकांनी देखील या माध्यमातून आपली गर्भधारणा करण्यासाठी पालकांनी या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. आपला उजवा हात आपल्या हृदयावर, आपल्या छातीवर आपल्याला ठेवायचा आहे आणि स्वतःशी संवाद साधायचा आहे की मी उपचारासाठी, प्रेमासाठी आणि माझ्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांसाठी माझं मन आणि हृदय मी खुलं ठेवलंय. माझ्या होणाऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी मी तयार आहे. एक आई म्हणून, एक वडील म्हणून माझ्या जीवनातील हा सर्वोच्च क्षण अनुभवण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी मी तयार आहे. मी मनाने आणि शरीराने या होणाऱ्या बाळासाठी तयार होत आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत असताना तुम्हाला अतिशय कृतज्ञतेच्या भावनेतून
ब्रह्मांडाला किंवा ज्या ईश्वरीय शक्तीला तुम्ही मानता तुमच्या धार्मिक मान्यतेनुसार, त्या शक्तीचं तुम्हाला स्मरण करायचंय. आणि हा जो श्वास आपण घेतोय आता, या प्रत्येक श्वासासाठी त्या ब्रह्मांडाचे आभार व्यक्त करायचे. आणि ब्रह्मांडाशी किंवा त्या ईश्वराशी तुम्हाला संवाद साधायचा आहे की निर्मिती करण्याची जी क्षमता एक पिता म्हणून, एक माता म्हणून मला तुम्ही प्रदान केली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. या क्षमतेबद्दल माझ्या मनामध्ये काही नकारात्मक विचार अज्ञानामुळे आले असतील, त्या सगळ्या विचारांची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. आणि आज ही सगळी नकारात्मकता मला माझ्या मनातून, माझ्या शरीरातून काढून टाकायची. टेक वन मोर डीप ब्रीथ. हा दीर्घ श्वास घेताना अतिशय प्रसन्नतेची भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये या ठिकाणी इमॅजिन करू शकता. आणि पुढच्या श्वासासहित तुमचं संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या टाळूचा भाग म्हणजे सहस्त्रार चक्र, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात, ईश्वराकडे जाण्याचा मार्ग, त्या ठिकाणी तुमचं लक्ष घेऊन जायचंय मनाच्या नजरेने. त्या ठिकाणी काही सेन्सेशन, काही हालचाल, काही स्पर्श झाल्यासारखी तुम्हाला अनुभूती या ठिकाणी येऊ शकते. आणि आकाशातून एक सोनेरी रंगाचा प्रकाश तुमच्या या डोक्याच्या भागातून शरीराकडे प्रवेश करताना तुम्ही इमॅजिन करायचा आहे. हा एक उबदार आणि सोनेरी प्रकाश आहे, जो बरं करणारा, हील करणारा प्रकाश आहे. ब्रह्मांडातून ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला हील करण्यासाठी, बरं करण्यासाठी आलेला हा प्रकाश आहे. हा प्रकाश हळूहळू तुमच्या डोक्यातून चेहऱ्याचा भाग, गळ्याचा भाग, छाती, पोट या माध्यमातून प्रवास करता करता संपूर्ण शरीरामध्ये हा प्रकाश पसरतोय. आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक पेशीला क्लेन्स करण्याचं, शुद्ध करण्याचं काम हा प्रकाश करतोय. हळूहळू हा प्रकाश तुमच्या शरीराच्या भोवती एक उबदार वलय तयार करतोय. आणि या वलयामध्ये तुम्ही अगदी शांत, लहानपणी तुमच्या आईच्या कुशीमध्ये, आईच्या मांडीवर ज्या प्रकारचा शांततेचा आणि सुरक्षिततेचा अनुभव तुम्हाला यायचा, त्या प्रकारचा अनुभव तुम्ही आता फील करताय. हा बरं करणारा, तुम्हाला हील करणारा प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये तुम्ही विसावलेले आहात. आणि याच कृतज्ञतेच्या आणि आनंदाच्या भावनेमध्ये तुम्हाला कल्पना करायची की तुमच्या स्वतःच्या गर्भाशयाची, किंवा जे पुरुष आहेत त्यांनी तुमच्या पार्टनरच्या गर्भाशयाची तुम्हाला कल्पना करायची. आणि या गर्भाशयामध्ये एक उबदार आणि मऊ अशी जागा आहे, जी तुमच्या बाळासाठी तयार झालेली, तयार होतीये. आणि हा प्रकाश त्या गर्भाशयाच्या भोवती तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या वाईफच्या, तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाच्या भोवती एक वलय निर्माण करतोय. आणि तुमच्या होणाऱ्या बाळाचं अस्तित्व अगदी प्रेमाने आणि या दैवी ऊर्जेने वाढलेलं आहे. याला वेढून घेतलेलं या सुरक्षिततेच्या भावनेने. आता तुम्हाला स्वतःशी एक संवाद साधायचा आहे की आम्ही या प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या जगामध्ये तुझं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. आपल्या बाळाशी आपण संवाद साधताय. आणि आता आपण पुढचे काही क्षण स्वतःला क्लेन्स करण्याची प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि हा श्वास सोडत असताना तुम्हाला काही वाक्य माझ्या पाठीमागे म्हणायचे आहेत की माझ्या मनात साचलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, गर्भधारणेबद्दल, गर्भधारणेच्या प्रोसेस बद्दल जो काही तणाव, ताण, भीती किंवा सेल्फ डाऊट आहे, या सगळ्या नकारात्मक ऊर्जेसाठी मी स्वतःला जबाबदार धरतोय किंवा धरतीये. आणि याची संपूर्ण या नकारात्मक भावनेची जबाबदारी मी घेऊन
मी ब्रह्मांडाची आणि स्वतःची माफी या ठिकाणी मागतीये किंवा मागतोय. आय एम सॉरी. मला माफ करा. आय एम सॉरी. जीवनाच्या या नैसर्गिक प्रक्रियेवरती विश्वास न ठेवण्यासाठी मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. या नकारात्मक भावनेला कसं सोडून द्यायचंय हे शिकण्याचा मी प्रयत्न करतोय किंवा करतीये. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या शरीरासाठी, माझ्या निर्मितीच्या क्षमतेसाठी, माझ्या जोडीदाराच्या शरीरासाठी, त्याच्या निर्मितीच्या क्षमतेसाठी या ब्रह्मांडाचे मनपूर्वक आभार. आई होण्याचा किंवा वडील होण्याचा हा प्रवास जो मला अनुभवण्यासाठी मिळतोय किंवा लवकरच मिळणार आहे, या प्रवासासाठी ब्रह्मांडाचे खूप खूप आभार. माझं स्वतःवर, माझ्या जोडीदारावर आणि माझ्या होणाऱ्या बाळावरती खूप प्रेम आहे. माझं शरीर, माझं होणारं बाळ आणि माझा जोडीदार या सगळ्यांवरती माझं प्रचंड प्रेम आहे. या आयुष्यावर माझं प्रेम आहे. आई किंवा वडील होण्याचा हा प्रवास, या प्रवासावर माझं प्रेम आहे. ब्रह्मांडाच्या या निर्मितीच्या प्रक्रियेवर कुठल्याच प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाहीये. माझं शरीर हे जीवन निर्माण करण्यासाठी आणि नवीन जीवाला सांभाळण्यासाठी परिपूर्ण आहे. या जीवनाच्या प्रक्रियेवर आणि नवीन जीवन निर्माण करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. माझे आणि माझ्या जोडीदाराचे, माझ्या पार्टनरचे, आमचं दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे आणि आमच्या नवीन बाळाचं स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी निरोगी आहे. मी नवीन जीवाची निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे. मी सुपीक आहे. मी संपूर्ण आहे. आय एम इनफ. मी पुरेसा आहे. मी पुरेशी आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत असताना तुमचं संपूर्ण लक्ष स्वतःच्या ओटीपोटाकडं किंवा जे हजबंड्स असतील, मेल पार्टनर असतील, त्यांनी इमॅजिनेशन मध्ये तुमच्या पार्टनरचं, तुमच्या पत्नीचं ओटीपोट तुम्हाला या ठिकाणी व्हिज्युअलाइज करायचंय, बघायचंय. आणि या ओटीपोटाच्या खाली तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. त्या ठिकाणी एक अगदी मऊ, उबदार, गुलाबी रंगाची ऊर्जा एका वेगळ्याच चकाकीसहित पसरतीये. तुमच्या पोटाच्या संपूर्ण भागाला बाहेरून या प्रकाशाने आच्छादित केलंय, गुंडाळून घेतलंय. आणि आता तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या त्या होणाऱ्या बाळाचा मऊ मुलायम हात तुमच्या हातामध्ये घेतायत. दोघाही पार्टनरनी हे इमॅजिनेशन करायचंय. तो अतिशय मऊ, आल्हाददायक असा स्पर्श तुम्ही या क्षणाला अनुभवताय. यू कॅन इमॅजिन. आणि याच आनंदामध्ये तुम्हाला एक अफर्मेशन म्हणायचं की माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी या जीवाच्या निर्मितीसाठी, गर्भधारणेसाठी निसर्गाच्या शक्तीसोबत जुळवून घेत आहे. अलाइनमेंटने आम्ही या गर्भधारणेसाठी तयार होत आहोत. माझं शरीर या नवीन जीवाच्या निर्मितीसाठी समर्थ आहे, परिपूर्ण आहे. आणि पुढचे काही क्षण तुमच्या त्या बाळाचा स्पर्श, त्याचा सहवास तुम्हाला अनुभवायचा आहे.
यू कॅन इमॅजिन द प्रेझेन्स ऑफ दॅट बेबी. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत असताना आपले दोनही हात आपल्याला एकमेकांवरती रब करायचे. अगदी त्या ठिकाणी ऊर्जा हीट निर्माण होईल या प्रकारे तुम्हाला हात एकमेकांवरती घासायचे आणि हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावर हात ठेवायचे. आणि जी आता सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी आपण आता निर्माण केली आहे, या सकारात्मक ऊर्जेला आपल्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर आपल्याला स्प्रेड करायचं आणि शोषून घ्यायचंय. आणि अतिशय मनातून धन्यवाद व्यक्त करायचा आहे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि तुम्ही या मेडिटेशन मध्ये इतक्या सकाळी सहभागी झाले त्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद. थँक्यू. येस. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? चॅट मध्ये तुम्ही टाकू शकता कसा होता तुमचा हा अनुभव. येस. खूप सुंदर. मी स्वतः रोज थोडंफार, आमचं इतकं डीप मध्ये मेडिटेशन होत नाही सर, पण शॉर्ट पिरियड साठी आम्ही करतो, 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं. पण अगदी सुंदर एक्सपिरियन्स होता आणि खूप सुंदर तुम्ही गाईड केलंय. ऑफकोर्स जे माझे समर्थ योगाचे मेंबर आहेत त्यांनी पण हे फील केलं असेल. आमचा हाच प्रयत्न असतो की आधी योगा म्हणजे आपलं शरीर एक मंदिर आहे. येस. आपण रोज देवाची पूजा करतो तसंच आपलं शरीर एक मंदिर आहे. आणि प्रेग्नंट किंवा जे कन्सिव्ह होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये मेन असतं की स्वतःच्या शरीरावर विश्वास नसतो, डिप्रेशन खूप वाढलेलं असतं, टॉक्झिसिटी बॉडीमध्ये निर्माण झाली असते. तर आपला प्रयत्न हाच असतो की योगामधून ही क्लिन्झिंग प्रोसेस व्हावी. आपले सप्तचक्र जे तुम्ही म्हणतात, ते सप्तचक्र म्हणजे मूलाधार हे आपल्या शरीराचं फाउंडेशन आहे. सहस्त्रहार हे आपल्या परमेश्वरासोबत जे आपल्या आत्म्याचं मिलन होतं, म्हणजे आपण म्हणतो की समाधी योग जो आपल्याला येतो, तर सहस्त्रहार पासून सगळ्या 7 चक्रावर आपल्या योगा थ्रू आपण फोकस करतो. पण मेडिटेशन मधून जी मनाची शक्ती वाढते त्या शक्तीचा एक्सपिरियन्स करण्यासाठीच मी आजचं सेशन तुम्हाला प्लॅन करण्याची विनंती केली होती. आणि ऑफकोर्स तो खूप छान फुलफिल केलंय तुम्ही आमचं. आपले समर्थ योगाचे काही मेंबर असतील त्यांनी प्लीज स्पॉन्टेनियस अनम्यूट करा आणि सरांना एक ग्रॅटिट्यूड द्या की तुम्हाला कसं वाटलं हे सेशन. कोणीही येस. तुम्ही अनम्यूट करून तुमचा अनुभव सांगू शकता किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल ते विचारू शकता. आणखी म्हणजे गर्भधारणेच्या संदर्भात किंवा गर्भसंस्कारासाठी पण जर कोणाला जॉईन व्हायचं असेल स्वप्नाली मॅडम सोबत समर्थ योगासाठी, तर चॅटमध्ये मॅडम त्यांचा नंबर पण शेअर करतील. आपला जो ग्रुप आहे बिंग ब्लिसफुलचा त्यात पण मी त्यांचा नंबर शेअर करणार आहे. तुम्ही त्यांना डेली या सेशन्ससाठी, त्यांच्याकडे दररोज सकाळी योगा प्लस मेडिटेशनचे सेशन्स असतात, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. मॅडम सर्टिफाईड न्यूट्रिशन एक्सपर्ट आहेत, सर्टिफाईड योगा कोच आहेत. अनेक याचे जे हॉस्पिटल्स आहेत गायनिक त्यांच्यासोबत त्या टायअप आहेत आणि त्यांच्यासोबत ते काम करतायत. सो तुम्हाला नक्कीच या तुमच्या प्रेग्नन्सीच्या प्रवासामध्ये या नॉलेजचा उपयोग होणार आहे. ओके. सो आता जर कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा अनम्यूट करू शकता. येस, विवो नावाने तुम्ही अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. ज्यांनी पण अनम्यूट केलं त्यांनी वन बाय वन तुम्ही तुमचा अनुभव सांगा आणि मग प्रश्न पण विचारा जर काही प्रश्न असेल तर, किंवा हँड रेज करा. आता आपले बिईंग ब्लिसफुलचे पण काही मेंबर्स असतील ज्यांना बोलायचं, यू कॅन रेज युअर हँड. सो मी तुम्हाला अनम्यूट करेल. साधारणतः तुम्ही बाळ होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात, म्हणजे ऑलरेडी तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा तुम्ही तयारी करतायत, या दोन्ही केसमध्ये तुम्ही दररोज सकाळी हे 4 ते 5 अफर्मेशन्स तरी तुम्हाला म्हणायचे की माझं शरीर सुदृढ आहे, नवीन बाळाच्या नवीन जीवाच्या निर्मितीसाठी मी सक्षम आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी या बाळाच्या पालनपोषणासाठी तत्पर आहे आणि पुरेशी आहे, आणि ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा, या ऊर्जेवरती माझा विश्वास आहे. या प्रकारचे अफर्मेशन तुम्हाला म्हणायचे. कारण काय होतं, अनेक प्रकारचे सल्ले, अनेक प्रकारचे डिस्कशन याच्यामुळं टू बी मदर्स ज्या आहेत खास करून त्या डिस्टर्ब होतात. म्हणजे बरेच जण बरेच सल्ले येतात, काही लोक उगाच येऊन त्यांचा निगेटिव्ह अनुभव सांगतात. सो हा अनुभव दररोज क्लेन्स करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जसं स्वप्नाली मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे दररोज योगा प्लस मेडिटेशन या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. ओके. सो एनीबडी ज्यांना काही शेअर करायचं आहे तुम्ही अनम्यूट करू शकता. या सेम सेशनची रेकॉर्डिंग मी स्वप्नाली मॅडमकडे प्रोव्हाइड करेल आणि आपल्या कम्युनिटीला पण प्रोव्हाइड करेल. सो तुम्ही या मेडिटेशनला नंतर देखील रिपीट करू शकाल. येस.
सो ऍज ऑफ नो कोणाचे काही क्वेश्चन्स नाही आहे असं गृहीत आपण धरून स्वप्नाली मॅडम आपण एंड करायचं का सेशनला? तुम्ही अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. येस, थँक्यू सर. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून तुमच्या बिझी स्केड्यूल मधून आमच्यासाठी सेशन प्लॅन केलं. समर्थ योगा आणि फिटनेस तर्फे तुमचं खूप खूप आभार. आणि असंच गाईड अजून एक सेशन म्हणजे प्रत्येक महिन्याला आम्ही ठरवलंय फर्टिलिटी प्रोग्राम मध्ये की सरांचं आपलं 1 तारखेला सरांचं सेशन असेल आणि 15 तारखेला सरांचं दुसरं सेशन मोटिवेशनल हे सेम आपण रिपीट करणार आहोत. तर सर तुम्ही 15 तारखेला परत आमच्यासोबत कनेक्टेड असताल. येस येस. आणि हा, आणि या फर्टिलिटी प्रोग्राम मध्ये आपण खूप सुंदर डेली फर्टिलिटी योगा करणार आहोत, मेडिटेशन प्राणायाम असणारे, डाएट सेशन तुमचं घेतलं जाणार आहे, गायनॅक कडून तुम्हाला सजेशनही दिले जाणार आहे एक तज्ज्ञ व्यक्तींकडून. जसं सर मेडिटेशनच्या याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुम्हाला गायडन्स देण्यात येणार आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आमचा या फर्टिलिटी प्रोग्रामला जॉईन करा. ऑलवेज सगळ्यांचं स्वागत आहे या सेशनसाठी. आणि सर तुम्ही अगदी छान आमचं जसं आम्ही इमॅजिन केलं तसंच आज तुमचं सेशन झालेलं आहे. वंडरफुल, थँक्यू. थँक्यू. येस. वर्षा मॅडम, मी तुम्हाला स्वप्नालीजींचा नंबर तुम्ही या ठिकाणून घ्या. किंवा स्वप्नाली मॅडम तुम्हाला आता जर उत्तर देता आलं तर त्यांनी प्रश्न टाकला की मला पीसीओडी आहे तर मी काय केलं पाहिजे. सो येस, तुम्ही पीसीओडी साठी फर्टिलिटी योगा इज द बेस्ट योगा. पीसीओडी मध्ये जनरली आपलं जे स्ट्रेस हार्मोन मॅक्झिमम असतात आणि मेन्स्ट्रुएशन पूर्ण सायकल आपली डिस्टर्ब झालेली असते. तर त्यासाठी तुम्हाला योगा बेस्ट आहे. तुम्ही थोडंसं मला माझा नंबर शेअर केलेला आहे, मला कॉल करू शकतात नंतर. येस, मी सगळ्यांसाठी स्वप्नाली पिंपळे मॅडम आहेत, त्यांचा नंबर मी या ठिकाणी परत एकदा शेअर करतोय. सगळ्यांनी प्लीज तो कॉपी करून हे करा, सेव्ह करा. आणि ज्यांना पण गर्भसंस्कारासाठी किंवा गर्भधारणेसाठी जॉईन करायचे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. वेगवेगळ्या येस. प्रकारचे प्रोग्राम्स त्यांच्याकडे आहेत. आणि साधारणतः हे रिसोर्सेस पूर्वी इतके इझिली अवेलेबल नव्हते, कारण मला माहिती आहे जेव्हा आम्ही पॅरेंटिंगच्या तयारीमध्ये होतो त्यावेळेस आम्ही हे शोधत होतो आणि सीडी काहीतरी पुस्तकं शोधण्याचा प्रयत्न करत होतो. सो यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी, तुम्ही लाईव्ह याला हे करू शकता. येस. येस, आपलं प्रीनेटल योगाचं पण सेशन आहे. म्हणजे फर्टिलिटी, प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन असं पूर्ण गायडन्स आपण करतो. प्रीनेटलचं पण गर्भसंस्कार आणि प्रीनेटलच्या पण स्पेशल बॅचेस आहेत. त्याही जे टू बी मदर आहेत ते एनरोल करू शकतात. थँक्यू सर. ओके. सो आता या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. मी नंबर परत एकदा शेअर केलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये, पण कोणाला आवश्यकता असेल तर मला विचारा, मी नंबर तुम्हाला शेअर केला. वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा दिवस आणि येणारं वर्ष तुमच्यासाठी अतिशय समाधानाचं जावं ही सदिच्छा. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. थँक्यू सर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना.